तुम्ही आजवर अनेक लग्न पाहिली असतील, पण केरळमध्ये झालेलं हे लग्न संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरले. कारण या एकाच लग्नात होत्या तब्बल 4 जुळ्या जोड्या. वधूवर ही जुळे, लग्न करणारे आई वडील जुळे आणि वेदीवर मदत करणारे अल्टर बॉयजही जुळे. एका लग्नात हा असा योगायोग कसा घडला, जाणून घेऊया ही रंजक गोष्ट. नमस्कार, मी प्रांजल. तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी. ही गोष्ट आहे 32 वर्षाचे जुळे भाऊ अखिल आणि निखिल थॉमस यांची. या दोघांनीही लहानपणापासूनच ठरवलं होतं की लग्न करायचं तर फक्त जुळ्या मुलीशीच. पण हा निर्णय प्रत्यक्षात आणणं इतकं सोपं नव्हतं. नातेवाईक नेहमी त्यांना सांगायचे की अशा हट्टामुळे तुमचं लग्न कधीच होणार नाही. योग्य जोडी शोधण्यासाठी कुटुंबियांना जवळपास 3 वर्ष संघर्ष करावा लागला. तब्बल 40 जुळ्या बहिणींना भेटल्यानंतर अखेर त्यांना 31 वर्षाच्या मॅगी आणि मारिया या जुळ्या बहिणी भेटल्या. विशेष म्हणजे मॅगी आणि मारियाचंही लहानपणापासूनची हीच इच्छा होती, त्यांनी फक्त जुळ्या भावांशीच लग्न करावं. पण खरी गंमत तर या लग्नाच्या विधीमध्ये होती. या जोडप्याने ठरवलं होतं की लग्नात सर्व काही जुळच असलं पाहिजे. वधूंनी एका चर्चेच्या कार्यक्रमात जुळे अल्टर बॉयज पाहिले होते आणि त्यांना लग्नासाठी खास आमंत्रण दिले. एवढेच नाही तर वराच्या आईची एका प्रार्थना सभेत जुळे पाद्री आर्थो आणि अजो पेरुमल कट्टील यांच्याशी भेट झाली. जेव्हा या पाद्र्यांसमोर अनोखा प्रस्ताव ठेवला तेव्हा तेही खूप खुश झाले आणि अशा प्रकारे हे स्वप्नवत लग्न दिमाखात पार पडले. हे अरेंज मॅरेज होतं, पण त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच या लग्नाची चर्चा जगभर रंगली. अनेकांनी याला जुळ्या मुलांचा ड्रीम वेडिंग म्हटले. तर पाद्र्यांच्या म्हणण्यानुसार हे फोटो पाहिल्यानंतर आता इतरही काही जुळी कुटुंबीय त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. मंडळी, तुम्हाला हा अद्भुत योगायोग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.